हॅलो हाय नमस्कार, मी प्रेरणा तुमचं माझ्या यूट्यूब आणि आता इथे एक असं जुनं एक मंदिर आहे. हे कसलं आहे मला आता नक्की आठवत नाही आहे, पण मी लहान असताना गेलेले, पण आता मला खरंच आठवत नाही नक्की कसलं मंदिर आहे. पण खूप छान असं वाटतं ते मंदिर. आणि मग नंतर तिकडून आम्ही फणस वगैरे घेतला, खूप गप्पा वगैरे मारल्या, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही परत घरी यायला निघालो रिटर्न. आणि शौर्याला बॅट घ्यायची होती नवीन, तर त्याच्यामुळे त्याची येईपर्यंत तो नुसता रडत होता.
chilling wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Baby, you give me ice and fire. You're channeling wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. छान बनवतात. त्यांनी बनवलेल्या भाकऱ्या ह्या दुसऱ्या दिवशी पण तशाच एकदम मऊ छान राहतात. तर आता मी इथे चिकन करायला घेतलं आणि ही छोटी लगडी घेतलेली मी. सुरुवातीला मी छोटी घेतलेली, मला अंदाज नाही आला, पण नंतर मी ती बदलली. तर मी इथे तेल घेतलेलं आहे माझ्या अंदाजाने आणि त्याच्यात कांदा टाकलेला आहे बारीक कट केलेला. आणि मी हे अंदाजानेच करते, काय असं जितकं चिकन असेल त्याप्रमाणे, छोटा मोठा कांदा असेल त्याप्रमाणेच मी अंदाजाने केलं. आणि माझ्या हातात मोबाईल होता, मोबाईल घेऊन चिकन करता नव्हतं येत मला काही, त्यामुळे मी कसं तरी शूटिंग केलं आहे. आणि आता माझा ट्रायपॉड नवीन आलेला आहे, त्यामुळे आता तसा प्रॉब्लेम येणार नाही. आणि थोड्याने मी प्रितेशला जरा बोलवलं की थोडं शूटिंग कर म्हणून, पण त्याला पण नीट येत नव्हतं. तो पण कॅमेरा गोल गोल फिरवत होता, इकडून तिकडून कसं शूट होईल म्हणून त्याला कळत नव्हतं. आणि थोड्या वेळाने मग परत माझ्याकडे मोबाईल दिला आणि तो जाऊन बसला. तर हा कांदा आता छान सोनेरी होईपर्यंत छान परतून घेतला मी. आणि आता ह्याच्यात आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे आणि ती पण त्याचं कच्चं पण जायला पाहिजे म्हणून छान परतून घ्यायचे आहे. इथे आता मी टोमॅटो प्युरी ॲड केलेली आणि मला एका हाताने टाकताना जमत नव्हतं, त्याच्यामुळे मी टाकून झाल्यानंतर शूटिंग केलं. इकडे मी आता काश्मीरी तिखट मसाला ॲड केलेला आहे, त्याने तवंग खूप छान येतो. आपलं ग्रेव्ही असते ती कशी लाल भडक दिसते. आणि मला पर्सनली भाजी असू दे किंवा चिकन मटण हे असं लाल लाल दिसलेलं खूप छान वाटतं. त्याच्यामध्ये कलर टाकण्यापेक्षा हे मिरचीचं कलर असलेला चांगला, त्यामुळे मी हा काश्मीरी तिखटच त्याच्यात ॲड करते. आणि तो पण छान परतून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये पूर्ण चिकन ॲड करायचं आणि त्याच्यात पाणी वगैरे आधी टाकायचं नाही, छान परतून घ्यायचं. एक वाफ काढून घ्यायची आधी, त्यानंतरच त्याच्यात पाणी वगैरे ॲड करायचं. तर आता इथे मी बटाटे ॲड केलेले आहेत. तर बटाटे ॲड केल्यानंतर समजलं की आपलं पातेलं खूप छोटं झालं आहे, त्याच्यामुळे मी परत पातेलं चेंज केलं, लगडी चेंज केली, एक वाफ काढली आणि त्याच्यानंतर त्याच्यात पाणी ओतून आता परत वाफेला ठेवलं. ते चिकन शिजत त्याच्यावर त्या ताटलीवर पाणी ठेवलं. आणि असं माझ्याकडून मधून काही व्हिडिओ शूट करायचे राहून गेलेले. आणि आता तुम्ही बघू शकता
की मी आता इथे वाटण छान गार झालेलं आणि आता वाटण करायला घेणार आहे मी. इथे आईंच्या भाकऱ्या पण चालू झालेल्या आणि खूप छान आणि गोल गरगरीत आणि एकदम मऊ अशा भाकऱ्या करतात आई. खूप छान वाटतात आणि दुसऱ्या दिवशीही त्या मऊ तशाच असतात. आणि आता बघू शकता तुम्ही की हे चिकनमध्ये मी वाटण टाकलेलं आहे आणि हे अर्धी शूटिंग माझी मिस झालेली नेहमीप्रमाणे. तर चिकनमध्ये आता वाटण टाकून एक उकळी काढणार आहे आणि छान असं शिजून देणार आहे चिकन. तर कलरही खूप छान आलेला, म्हणजे व्हिडिओमध्ये दिसतोय त्याच्याही पेक्षा रिअलमध्ये खूप छान वाटत होतं आणि पूर्ण चिकनचा घमघमाट सुटलेला. तर आता इथे हे चिकन रेडी झालेलं आणि माझ्याकडून बाकीची नंतरची शूटिंग सगळी मिस झाली, शूटिंग करू शकली नाही मी. तर त्यासाठी सॉरी. आणि आता हा व्लॉग मी आता इथेच एंड करते आहे. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.